शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा 100% रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आत्ताचे भाऊसाहेब भोईर जरी विरोधी पक्षनेते असतील तर हे फक्त नावापुरता विरोधी पक्षनेते आहेत असं आम्हाला तरी वाटतं. आपण पाहिलं आज त्यांची नियुक्ती होऊन एवढे महिने उलटून गेले. आज कोणत्या गोष्टीला त्यांनी ठामपणे विरोध केलेला एवढंच आम्हाला सांगा. उलट आम्ही वारंवार सांगतो, आम्हीच आयुक्तांना निवेदन देणार आहे की ह्यांना 2 वेगवेगळ्या गाड्या देण्यापेक्षा एकाच गाडीत नाहीतरी हे फिरतच असतात, एकाच गाडीत फिरतील ना. कशाला पालिकेच्या इंधनाची बचत होईल आणि पालिकेच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहतील लोकांसाठी. सर्वसामान्य नागरिक पाहतोय ना काय चाललेलं आहे. आपण जर पाहिलं तर आज लाडी उडीनी एकाच गाडीत फिरणं, कुठल्याही गोष्टीला विरोध न करणं, आणि मी म्हणतो प्रत्येक गोष्टीला माणसाने विरोध करावाच असं नसतं. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना, आता नुकते 2 दिवस झाले. आपण मगाशी पक्ष संघटनेबद्दल बोलला, नियुक्ती होऊन आता 2 दिवस झाले. येणाऱ्या काळात निश्चितच म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याला विरोधी पक्ष नेता या नात्याने जर विरोधी पक्ष नेते विरोध करत नसेल, कमी पडत असेल, जर कमी पडत असेल, कमी पडण्यापेक्षा विरोध ते करणारच नाही, त्यामुळे कमी पडण्याची शक्यताच येत नाहीये. नमस्कार, पिंपरी चिंचवड न्यूज चॅनलमध्ये आज आपल्या इथे शिवसेना उभाटा या पक्षाचे नुकतीच शहरप्रमुखपदी नियुक्ती झालेले ताथोडे गावचे भूमिपुत्र चेतन पवार या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत शिवसेना उभाटा पक्षाचं या शहरातली जी काही राजकीय आणि सामाजिक आणि संघटना पातळीवर जे काही आज यश अपयश या संघटनेला जे काय लाभतं आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांची संवाद साधणार आहोत. नमस्कार चेतनजी. नमस्कार साहेब, नुकतंच तुमची शिवसेना उभाटा पक्षाच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती झालेली आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. कारण युवा सेना प्रमुख ते शिवसेनेचं शहर प्रमुख हे फार मोठं जबाबदारीचं आणि मोठं पद आहे. पक्ष संघटनेने तुमच्यावर हा जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? खरं तर सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शिवसेना उभाटा म्हणण्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने जर संबोधित केलं तर बरं होईल. दुसरी गोष्ट, मी आज पक्ष नेतृत्वाने जी माझ्यावरती जबाबदारी दिली त्याबद्दल खरं तर मी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आमचे नेते आदित्यसाहेब ठाकरे, सर्वांना विश्वासात घेऊन चालणारे आणि ह्या महाराष्ट्राला भाजपला पळो की सोळो करणारे आमचे नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब, तसेच आमच्या सर्वांचं अतिउत्साहीप्रमाणे असो किंवा सर्वांचं वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, प्रत्येकाला मदत करणारे आमचे नेते सचिन भाऊ आहेत. या सर्वांचं मी अगदी मनापासून खूप 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 आभार मानतो. खरं तर आपण पाहिलं तर एक युवा सेनेची जबाबदारी म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडनं पक्षप्रवेश झाला होता माझा, त्याच नंतर लगेचच त्यांनी मला एक 3 ते 4 महिन्याच्या कालावधीनंतर युवा सेनेची जबाबदारी आदित्य साहेबांनी आमच्यावरती दिली होती पिंपरी चिंचवड पूर्ण शहराची. ती देखील आम्ही पूर्णतः हे करण्यास समर्थ झालो. त्यानंतर निवडणुका झाल्या. निवडणुकानंतर यश अपयश हे येत राहतं. त्यानंतर एक बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी टाकली त्याबद्दल मी खरंच पक्ष नेतृत्वाचा अगदी मनापासून आभार मानतो. पवारसाहेब, शिवसेना या पक्षाचा या पिंपरी चिंचवड शहरातला जर आलेख पाहिला तर 1978च्या पहिल्या नगरपालिका निवडणुकीपासून म्हणजे गजानन बाबर पहिले नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हापासून ते आत्ता 2017पर्यंत सातत्याने या शहरामध्ये शिवसेना पालिकेवर निवडून येत आहे. मग भले 2 असेल, 4 असेल, 11 असेल, 7 असेल या संख्येने निवडून येत आहे. परंतु यंदा पहिल्यांदा असं घडलं आहे की यंदा नुकत्याच झालेल्या 3 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये अगदी शून्यावर ही संख्या आलेली आहे. तर हा जो काही प्रतिकूल काळातनं पक्ष संघटना आज तुमची उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना जात आहे, तर त्याला आता तुम्ही कसं त्याचं रूप बदलणार किंवा त्याला आता कसं त्याला आता कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणण्यासाठी नेमकं काय करणार? आपण जर पाहिलं तर आपण म्हटलं ते खरं की 78 ते 2017 सालापर्यंत नेहमी शिवसेना ही पालिकेत होती. परंतु 2017 नंतर तब्बल 9 वर्षानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं इलेक्शन झालं.
दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी झाल्या, काही गद्दार आमच्यातनं निघून गेले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 2026ला देखील राष्ट्रवादीने देखील आमच्याशी, राष्ट्रवादी अजित पवार साहेबांच्या गटाने देखील आमच्याशी थोडक्यात गद्दारी केल्यासारखीच भूमिका झाली की आज आपण एकत्र लढू आणि एकत्र लढूच्या दरम्यान अशा भाषा करता करता त्यांनी त्यांचे उमेदवार डिक्लेअर करण्यात चालू केले. त्यातील आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जे जे लढण्यास इच्छुक होते, जे मातब्बर इच्छुक होते, तर त्यांना पळवण्याचं काम देखील त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवसेनेला देखील म्हणजे शिंदे गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला खेळवण्याचं काम आज भाजपने या ठिकाणी केलं. अगदी ऐन मोमेंटला म्हणजे निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी 12 वाजता त्यांनी युती तोडली म्हणून डिक्लेअर केलं. तोपर्यंत ते एकत्र लढणार चालले होते. आता साहजिक आहे, मातब्बर खासदार होते त्यांची एक यंत्रणा होती, तर त्यांनी बऱ्यापैकी आमच्या उमेदवारांना पळवण्याचं काम केलं. म्हणजे कोणी सत्तेची हाव दाखवली, कोणी पैशाचं प्रलोभन केलं असेल, अशा बऱ्याचशा लोकांना आपण म्हणतो ड्रीम स्वप्न दाखवत त्यांनी त्यांच्याकडनं खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग निकाल आपल्या समोर आलेच, सगळ्यांसमोर आलेच. आता पवारसाहेब, ही जी काही तुम्ही अपयशाची कारणं सांगितली, परंतु असं वाटत नाही का तुम्हाला की पक्ष नेतृत्वाचं आज जागतिक पातळीवर पिंपरी चिंचवड शहर असताना पक्ष नेतृत्वाचंही आपलं या शहराकडे थोडं दुर्लक्ष होतं आहे, चुकतं आहे? कारण की 4.5 महिन्याच्या गॅपनंतर म्हणजे संजोग वाघेरेंनी राजीनामा दिल्यानंतर तुमची नियुक्ती केली गेलेली आहे, तर मग ह्यामध्ये कुठेतरी ढिलाई होते किंवा काय असं जाणवतंय? नाही, सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर ज्या दिवशी संजोग वाघेरेंनी राजीनामा दिला त्या दिवसानंतर तर आत्तापर्यंत तुम्ही म्हणत असाल की बाबा शहर प्रमुख डिक्लेअर करण्यासाठी एवढा कालावधी गेला, तर साहजिक आहे भाजल्यानंतर माणूस ताक देखील फुंकून पितो. ज्यांच्यावरती जबाबदारी दिली ते तर निघून गेले होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, निवडणुकांमध्ये बराचसा कालावधी गेला आणि त्यानंतर साहजिक आहे पक्ष नेतृत्व जबाबदारी देण्यासाठी थोडासा वेळ लागला. परंतु जो व्यक्ती पक्षाशी एकनिष्ठ राहील अशाच व्यक्तीला जबाबदारी द्यायची पक्षाची ठाम भूमिका होती, त्यामुळे थोडासा कालावधी लागलाही असेल याला कदाचित, पण आम्हाला नाही वाटत की जास्त कालावधी गेला असेल. पवारसाहेब, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, काँग्रेस पक्ष असेल, मनसे असेल, म्हणजे ह्या पक्षाचा या शहर पातळीवर महापालिकेतला आलेख शून्य पातळीवर आहे. अशा परिस्थितीत आता पक्षाला नव्याने उभारी आणि नव्याने ऊर्जा देण्यासाठी आता ही जी काही सत्ताधारी भाजप या महापालिकेत आलेला आहे, याला तुम्ही आता कशा प्रकारे तोंड देणार आहात? सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेचा मतदार आहे, शिवसेनेला मानणारा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात सर्वात जास्त आहे. आपण जर आलेख पाहिला तर खासदारकीला देखील पिंपरी चिंचवड मतदारसंघातनं संजोग वाघेरेंना बऱ्यापैकी मतदान झालेले. बरोबर. भोसरी विधानसभा जर आपण घेतलं तर भोसरी विधानसभेतनं खासदारकीला शिवसेनेची यंत्रणा राबून आज अमोल कोल्हे त्या ठिकाणी खासदार झालेले आहेत. म्हणजे असं शिवसेनेचा मतदार हा जागेवरती ठाम आहे. जरी नेते वारंवार इकडे तिकडे गेले असतील, म्हणजे एक मन आहे, गेले ते कावळे आणि उरले हे फक्त मावळे. आता जे आमच्या पक्षात राहिलेले आहेत आजही, तर ते खरे शिवसैनिक राहिलेले आहेत. आणि आपण जर पूर्ण पाहिलं तर काँग्रेसची आपण जर आज हे पाहिलं तर काँग्रेस पक्षाच्या देखील चर्चा आमची 2026च्या निवडणुकीत आमची त्यांच्याशी चर्चा चालू होती, परंतु त्यांच्याकडे ठाम डिसिजन घेणारं व्यक्तिमत्व असं कोण नव्हतं. त्यांचे प्रत्येक निर्णय हे पक्षसृष्टी करणं येत होते. त्याच्यामुळं काँग्रेस असो किंवा आम्ही असो, आज जर आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जरी पाहिलं तर राज्याच्या सरकारमध्ये म्हणजे जे सरकार चालवतात तेथे त्यामध्ये भाजप असेल, शिंदे गट असेल आणि हे एकत्रितरित्या आणि अजितदादांची राष्ट्रवादी असेल, हे एकत्रितरित्या हे सर्वजण काम करतात. आता यानंतर जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे कॉर्पोरेटर म्हणून बसलेले आहेत, नगरसेवक म्हणून बसलेले आहेत, ते देखील या 3च पक्षांचे आहेत. त्यामुळे वरती युतीत राहायचं आणि खाली येऊन एकमेकांना विरोध करायचं, तर त्याला मर्यादा आहेत काहीतरी. कारण तुम्ही विरोधाला एवढाही विरोध करू शकत नाही, त्याचे परिणाम तुमच्या युतीवरती देखील होते. त्यामुळं
आता काय झालेलं आहे, आम्ही तर त्या दिवशी परवा एका ह्याच्यातही सांगितलं की आयुक्तांना आम्ही वेळ मागतोय, आयुक्त आम्हाला निश्चितच 1-2 दिवसात वेळ देतील. आम्ही उलट त्यांना निवेदनद्वारे सांगणार आहे की विरोधी पक्षनेत्याला आणि महापौरांना अशा 2 सेपरेट गाडी न देता पालिकेच्या इंधनाची बचत होईल, पालिकेच्या तिजोरीतही पैसे शिल्लक राहतील, कारण पालिकेच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहणं गरजेचं आहे. कारण भाजपचे आमच्या प्रभागाचे नगरसेवक असतील राहुलदादा कलाटे, ह्यांनी देखील सांगितलं की 1-2 प्रोजेक्ट कमी करा, पण पिण्याच्या पाण्याला पाणी आणण्यासाठी तुम्ही जर तिजोरीत पैसे म्हणत असेल, तिजोरीत पैसे नाही असं जर म्हणत असेल ती हास्यास्पद गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळं आम्ही आयुक्तांना देखील लेटर दिलं, कारण विरोधी पक्षनेता उरलेलाच नाहीये पिंपरी चिंचवड म्हणजे आता जे महानगरपालिकेत. भाऊसाहेब भुईर आहेत ते आत्ताचे भाऊसाहेब भुईर जरी विरोधी पक्षनेते असतील तर हे फक्त नावापुरता विरोधी पक्षनेते आहेत असं आम्हाला तरी वाटतं. म्हणजे आपण पाहिलं आज त्यांची नियुक्ती होऊन एवढे महिने उलटून गेले, आज कोणत्या गोष्टीला त्यांनी ठामपणे विरोध केलेला एवढंच आम्हाला सांगा. उलट आम्ही वारंवार सांगतो, आम्हीच आयुक्तांना निवेदन देणार आहे की ह्यांना 2 वेगवेगळ्या गाड्या देण्यापेक्षा एकाच गाडीत नाही तरी हे फिरतच असतात, एकाच गाडीत फिरतील ना, कशाला पालिकेच्या इंधनाची बचत होईल आणि पालिकेच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहतील लोकांसाठी. मग हा तुमचा आरोप आहे म्हणायचा आहे की याला नाही, आक्षेप आरोप म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिक पाहतोय ना काय चाललेलं आहे ते. आपण जर पाहिलं तर आज लाडी उडीनी एकाच गाडीत फिरणं, कुठल्याही गोष्टीला विरोध न करणं, आणि मी म्हणतो प्रत्येक गोष्टीला माणसाने विरोध करावाच असं नसतं, परंतु जे नागरिकांच्या हितासाठी असेल किंवा कुठं आज सर्वसामान्य नागरिक एवढे टॅक्स भरतोय, एवढे टॅक्स भरून पालिकेची तिजोरी भरली जाते, ही सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून भरलेली जाते, आणि ह्याच्यावरती डल्ला मारण्याचं काम जर भाजप करत असेल आणि त्यांना विरोध न करण्याचं काम जर विरोधी पक्ष नेता म्हणून हे जर करत नसेल तर हे खरंच हास्यास्पद गोष्ट आहे. साहेब, असं नाही वाटत का हे विरोधी पक्ष नेता म्हणजे तसं महायुतीच्या माध्यमातून हे एकत्रच आहेत, मग ह्यांनी ही भूमिका हितवत ठेवली असेल तर त्याला आपण ओरडण्याचं काम काय, किंवा आता ही जबाबदारी खरी तर तुमच्यावर आलेली आहे? म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना, आता नुकते 2 दिवस झालेले. आपण मगाशी पक्ष संघटनेबद्दल बोलला, नियुक्ती होऊन आता 2 दिवस झालेत. येणाऱ्या काळात निश्चितच म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याला विरोधी पक्ष नेता या नात्याने जर विरोधी पक्ष नेते विरोध करत नसेल, कमी पडत असेल, जर कमी पडत असेल, पडण्यापेक्षा विरोध ते करणारच नाही, त्यामुळे कमी पडण्याची शक्यताच येत नाहीये. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा 100% रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवसेनेची ख्याती आहे पहिल्यापासून, आंदोलन, चुकीच्या कामाच्या विरोधात आंदोलन करणं हे शिवसेनेची ख्याती आहे. शिवसेनेचा जन्मच आंदोलनातनं झालेला आहे. पण साहेब, आता एवढ्या घटना घडल्यात गेल्या आठवड्याभरात, परंतु शिवसेनेचं आंदोलन कुठे शहरात दिसलंच नाहीये. तिथंच आपण बघितलं असेल, उद्या सकाळी नसरापूरची घटना असेल, उद्या सकाळी 10 वाजता नसरापूरच्या घटनेबद्दल उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमच्या पक्षाच्या वतीने उद्या आंदोलन करण्यात येणार आहे. आणि निश्चितच ते आंदोलन वेगळ्या स्वरूपाचं असेल, ते आपल्याला मी या ठिकाणी निश्चित सांगतो. वा, म्हणजे तुम्हाला तुमच्या आंदोलन, कारण शिवसेनेचं कायम खाक्या राहिलेलं आहे की वेगळं पण असतं त्यांच्या आंदोलन. उद्याच्या आंदोलनातनं त्याची तीव्रता तुम्हाला समजेल. वा, आपण आशा करूया. पवारसाहेब, आणखीन एक प्रश्न असा आहे की शिवसेना ही जी संघटना आहे, आत्ता सध्या तुमच्या पक्षाला संघर्षाच्या पातळीवरनं 2 जणांशी संघर्ष करावा लागतोय. एक तर आहे तुमच्याच पक्षाची जी काही विभागणी होऊन शिंदे गट जो निर्माण झालेला आहे, आणि शिंदे गटाचं नेतृत्व म्हणजे या शहराचं खासदार श्रीरंगप्पा बारणे करतात. म्हणजे एकीकडे ते सत्तेत असताना मग कार्यकर्ता तिकडं आकृष्ट होणे, कार्यकर्ता मूळ शिवसेनेनं तिकडं जाणे, ह्या गोष्टी आहेत. तो प्रकार थांबवणे, त्याचबरोबर संघटना जी आहे या शहरात शिवसेनेचा जो काही आवाज आहे तो कायम ठेवणे, त्याला ताकदवर बनवणे, ही पण एक जबाबदारी आहे. आणि महापालिकेतला जो काही सध्या 52 कोटीचं हे जे काही प्रकरण तुम्ही आता मध्यंतरी पाहिलं असेल, वाचलं असेल, ह्याच्यावर आवाज उठवणे, अशी तिहेरी जबाबदारी एक खांबी तंबू म्हणून तुमच्यावर आलेली आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर आपण जर सुरुवातीला सांगितलं की बाबा खासदारांच्या प्रभावामुळे अनेक जण शिंदे गटात दिले, तर असं काही नाहीये. बोटावरती मोजणे इतके आणि काहीतरी मिळन आणि मला काहीतरी मिळावं या दृष्टिकोनातून ते
त्या तिकडे गेले असतील. परंतु आपण जर पाहिलं तर आजही शिवसेनेचा जो मतदार आहे आणि जो कडवा शिवसैनिक आहे, आजही आपल्या मताशी आणि आपल्या विचारांशी आणि शिवसेनेशी ठामपणे उभा आहे. दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाची भूमिका, तर ते मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की निश्चितच आत्ताच नियुक्ती होऊन 2 दिवस झालेले आहेत. जुने जे आमचे शिवसैनिक आहेत, जुने नवीन जे शिवसैनिक आहेत, काही माझ्या संग युवा सेनेला काम करणारे जे शिवसैनिक होते, युवा सैनिक होते, या काही शिवदूत असतील आमच्याकडे किंवा काही आरोग्य संघटना असेल, निश्चितच या सगळ्यांची आम्ही एकत्रितरित्या एक मीटिंग घेऊन येणाऱ्या काळात निश्चितच एक चांगली कार्यकारिणी, सुरुवातीला तर कार्यकारिणी, एक चांगली कार्यकारिणी ह्या 1 महिन्यात आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि जिथे जिथे अन्याय होत असतील, जिथे सर्वसामान्य नागरिक अडचणीत असेल, जिथं जिथं भ्रष्टाचार होत असेल, त्याच्या विरोधात निश्चितच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत त्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती उतरणारच. बरं, आता हे झालं आणि असंही नाही की विरोधाला विरोध करायचा, फक्त जर चांगलं काम होत असेल तर त्याची प्रशंसा देखील आमच्याकडनं करण्यात येईल. वा, म्हणजे संघटना पातळीवर जी मरगळ आलेली आहे त्याला तुम्ही आता नवीन कार्यकारिणी स्थापन करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार. निश्चितच. परंतु इथे जो सत्ताधारी भाजप 2017 पासून जो या शहराची लूट करतोय, आज शहरात असं चित्र आहे की तिजोरीत पैसे नाही असं म्हटलं जात आहे. तर या मागचं नेमकं वास्तव्य आणि ह्या भाजपला त्यांचा आरसा दाखवण्याचं काम शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करणार का? निश्चितच करणार. मी तुम्हाला मगाचपासून तेच सांगतोय की जेव्हा जेव्हा ह्या पालिकेत भले आमचा एकही नगरसेवक तिथं आवाज उठवण्यासाठी जरी नसला तरी अशी कोणतीच गोष्ट नाही की जी म्हणजे आम्हाला माहिती मिळू शकत नाही PCMC मधनं किंवा काही नाही. तर निश्चितच जिथं जिथं भ्रष्टाचाराचा संबंध येईल, जिथं जिथं चुकीची गोष्ट होती असं वाटते, त्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात निश्चितच मी असेल, आमचा पूर्ण पक्ष असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पूर्णपणे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. वा, तुमच्या या नवीन संकल्पाला आणि नवीन आता जे तुम्ही काय प्रहार करणार आहोत म्हणजे या सत्ताधारी भाजपला ठोकण्यासाठी, त्याला आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी राहू. चॅनलच्या वतीने तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि आपली नवीन नियुक्ती झाल्यानंतर जे काही संकल्पना आहेत आणि नवीन आता नव्या जोमाने जे काही तुम्ही काम करणार आहात, या सगळ्या गोष्टीला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.